नमस्कार. मी सौ अनिता सुनील पाटील, प्राथमिक शिक्षिका, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे. अलीकडेच माझ्या वाचनामध्ये हॅत्सुकी सुनास्की ही अजब कादंबरी वाचायला आलेली आहे. नुकतीच वाचून मी ती पूर्ण केलेली आहे. परंतु जेव्हा मी सुरुवातीला या कादंबरीचं नाव वाचलं तेव्हा मला अगदी उत्सुकता होती की ही नेमकी कुठल्या भाषेतली कादंबरी आहे म्हणून, कारण नावच त्याचं अजब आहे. मला असं वाटत होतं की ही चायनीज किंवा जापनीज भाषेतली आहे की काय म्हणून. तुम्हालाही तसंच वाटलं की नाही? तर ही जी कादंबरी आहे ही परग्रहावरील आहे. परग्रह हा कल्पित आहे आणि त्यातला जो एलियन आहे तो आहे मिस्टर वांगडू आणि तो या कथेचा हिरो आहे बरं का. तर ह्या कादंबरीमध्ये जसं नाव अजब आहे तसंच कादंबरीतील पात्रांची नावं, झाडांची नावं, एलियनची नावं, रोबोंची नावं ही सुद्धा अजब आहेत आणि त्यामुळे आपल्याला वाचायला खूप मज्जा वाटते आणि सतत असं वाटत असतं की पुढे काय होईल याची उत्कंठता सतत लागून राहते. लेखकाविषयी सांगायचं म्हणजे लेखक आबा गोविंदा महाजन हे खूप प्रथितयश लेखक आहेत. आत्तापर्यंत त्यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत, कारण त्यांचं साहित्यच तसं दर्जेदार आहे. सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे भारत सरकारचा 2020चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचं लेखन हे खूप छान आहे, खूप वाचकांना खिळवून ठेवतं. शिवाय त्यांचे जे साहित्य आहे ते अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासला जात आहे. तुमच्यासारख्या मुलांना अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या पाठांचा समावेश केलेला आहे. इयत्ता 4थीचं मला शिकायचं आहे, त्याच्यानंतर दिनूची कमाल हे पाठ त्यांचे आहेत. शिवाय त्यांच्या साहित्यावर संशोधन कार्यसुद्धा सुरू आहे. अशा प्रथितयश लाभलेल्या लेखकाची ही कादंबरी आहे आणि त्यामुळे ती किती दर्जेदार आहे हे सांगण्याची गरज मला वाटत नाही की आहे म्हणून. त्यांचं ही जी कादंबरी आहे ती अतिशय छान आहे. त्यातली सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे या पुस्तकामधून लेखकाने अनेक मूल्यांची रुजवणूक केलेली आहे. सध्या मुलांना थोडंसं मारलं तरी त्यांचा इगो हर्ट होतो, परंतु या पुस्तकामध्ये जो नायक आहे, जो हिरो आहे, त्याला आईवडिलांनी मारलं किंवा ओरडा दिला तरी सुद्धा त्याने ते सकारात्मक घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे आपसुकच प्रेम, जिव्हाळा, आईवडिलांविषयीचा आदरभाव ह्या मूल्यांची रुजवणूक त्यांनी केलेली आहे. शिवाय पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण केलेली आहे, निसर्गप्रेम जागृत केलेलं आहे. ही जी कादंबरी आहे ही मुलांना विचार करायला लावणारी आहे. रहस्य, मनोरंजन, साहस आणि गमती याने पूर्णपणे भरलेली आहे. या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे ही कादंबरी आहे. आपल्याला अजब दुनियेत घेऊन जाते. परग्रहावरील वेगवेगळी माहिती आपल्याला त्यातून मिळते आणि त्याबरोबर मनोरंजन सुद्धा आपलं छान होतंय. तर मिस्टर वांगडू तुमची वाट पाहतोय. तुम्ही नक्की हे पुस्तक खरेदी करा आणि छानपैकी त्याचा आनंद घ्या, परग्रहाचा आनंद घ्या, एवढंच मी सांगेन. नमस्कार.